हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी अस्सल मराठमोळं ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथेच संपतो। ज्या काही जनतेला मागच्या 1 वर्षापासून अपेक्षा होत्या त्या जनतेचा भ्रमनिरास झालेला आहे। तेव्हा खोदा पहाड निघला चुहा। मी पहिल्या वर्षात मी काय केलं, पहिल्या वर्षात कोणी काय केलं त्याची तुलना मला करायची नाही, कारण कोणाची तुलना होऊ शकत नाही। पण तो कोणी जर अभिमानाने सांगितलं असेल तुम्ही पहिल्या वर्षात हे केलं तर मी हे पहिल्या वर्षात जे केलंय ना ते 5 वर्षात नाही 10 वर्ष राहिले तरी होऊ शकत नाही। कोणाचा विश्वासघात आहे भिवंडीची जनता ही निश्चितपणाने समजदार। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। नमस्कार। सगळ्यात आधी थोडासा ट्रॅफिकमुळे इथेच आपल्या मराठा पंजाब हॉटेलच्या जवळ विषय झाल्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो आणि आपलं सगळ्यांचं मला वाटतं 1 वर्षानंतर किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झाला असेल या पत्रकार परिषदेमध्ये मी मनापासून स्वागत करतो। खरं तर 1 वर्षानंतर ही पत्रकार परिषद घ्यावी न घ्यावी अशा मानसिकतेमध्ये मी होतो, पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की 1 वर्षानंतरही सांगण्यासारखं माझ्याकडेच आहे। त्याच्यामुळे कोणी आपण केलेल्या कामाचं श्रेय घेऊ पाहत असेल तर आपलं काम अजून पुन्हा एकदा जनतेसमोर आणण्याचं काम आपण केलं पाहिजे। मध्ये एक पत्रकार परिषद झाली आणि मला असं वाटतं की मला बदलापूरला कुठल्या तरी पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, मला आता आठवत नाही नाव, आणि लोकसभेचा निकाल लागून साधारणतः 1-1.5 महिना झाला असेल तर मी त्याला उत्तर असं दिलं होतं की 1-1.5 महिन्यात कोणीच काम करू शकत नाही। कोणीही लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्याला 1 वर्षाचा तरी कालावधी आपण दिला पाहिजे आणि मग 1 वर्षाने आपण विचारू नेमकं काय केलं काय नाही। तर मला असं वाटतं कोणी विचारण्याच्या पूर्वीच आपल्या सगळ्यांच्या समोर हा विषय आलेला आहे आणि ती पत्रकार परिषद जाहीर झाल्यापासून मला अनेक कार्यकर्ते अनेक आपल्यासारखे पत्रकार सहकारी हे भेटत होते, तेव्हा ते सांगत होते की पत्रकार परिषदेमध्ये काय होणार काय सांगणार। पण आता मला काय माहिती, तुम्हाला माहित असेल, तुम्ही फिरताय, तुम्हाला जास्त माहिती, सांगण्यासारखं काय असेल तर सांगणार। पण मला असं वाटलं होतं की मोठा धमाका वगैरे होणार 25 तारखेला। कुठला धमाका? तर भिवंडीच्या जनतेला कदाचित सुखद धक्का मिळेल की आजपासून टोरॅन बंद झाला, असं काही घोषणाभिष्ण असेल असं मला वाटलं होतं। आणि बाकी सगळं जे काही सांगितलं ते सगळं पत्राच्या माध्यमातूनच सांगितलं। आणि माझी सवय, मी जरी पत्र दिलं असलं
तरी काही दिवसामध्ये ते काम दिसायला लागलं. आणि म्हणून 10 वर्षात केलेली कामं ती आपल्याला सगळ्यांना दिसतात. आपण जिथून कुठून आला असाल, आपल्याला जे कॉन्क्रीटचे रस्ते लागले, आपल्या निदर्शनास काही मेट्रोची कामं, मेट्रोचं काम लागलं असेल, अजून काही कामं लागले असतील, अशी असंख्य काम आहे ज्यांची यादी वाचायला घेतली तर कमीत कमी 2-3 तास लागतील. त्याच्यात ही किरकोळ कामं तर आम्ही सांगितलीच नाही आणि सांगत नाही. पण खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी हा निवडून आला म्हणजेच लोकप्रतिनिधी होतो असं नाही. तर लोकप्रतिनिधीची नाळ ही जनतेशी बांधलेली असते. तर कुठल्या सत्तेवर असो, पदावर असो किंवा नसो, तशी माझी नाळ जनतेशी बांधलेली आहे. मी 4 जून नंतर, आज आपण आता 30 जून 2025 मध्ये, 4 जून 2024 नंतर 1 वर्ष आणि अजून काही कालावधी गेला. या 1 वर्षाच्या कालखंडामध्येही बरीच अशी कामं आपण 1 वर्षात मंजूर केलेली आहे. काही कामांच्या मागण्या केलेल्या आहेत आणि निश्चितपणाने ती कामं ही मार्गी आपण लावू. पण ज्या काही जनतेला मागच्या 1 वर्षापासून अपेक्षा होत्या, त्या जनतेचा भ्रमनिरास झालेला आहे. आणि म्हणून पत्रकार बंधूंनो, तुम्हालाही लक्षात आलं असेल की वर्षभराच्या कालखंडानंतर जेव्हा तुम्ही गेला असाल पत्रकार परिषदेला, तेव्हा खोदा पहाड निघला चुहा, अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला बघायला, ऐकायला मिळालेली असेल. मला असं वाटतंय मी काही गोष्टी आपल्याशी प्रश्नांच्या माध्यमातून उत्तरं देताना शेअर करणार आहे. पण त्यापूर्वी भिवंडीमध्ये काही परिस्थिती निर्माण झाली, काही मुरबाडला झाली असेल, काही शहापूरला झाली असेल, त्या बाबतीत जनतेच्या काही भावना ज्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या आहेत. वर्षभरामध्ये पत्रकार म्हणून आपल्याला काय अपेक्षित असेल, वर्षभरामध्ये मतदार म्हणून मतदारांना अपेक्षित असेल, त्या मतदारांच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या ज्या भावना आहेत त्या आम्ही ही सोशल मीडियाच्या माध्यमातूनच बघितलेल्या आहेत, ऐकल्या आहेत. आणि त्या भावना पुन्हा एकदा जनतेपर्यंत जाव्या, उजागर व्हाव्या, याच्यासाठी छोटे छोटे 2-4 व्हिडिओ आहेत. 2-2 मिनिटांचे काही व्हिडिओ आहेत. 3 मिनिटाचा कॉमन आहे. हे आपल्यासमोर सादर करायला मी सांगतो. त्याच्यानंतर आपल्या मनाचे काही प्रश्न असतील, त्या प्रश्नांच्या उत्तराच्या माध्यमातून आपल्याला संवाद साधता येईल. चालू करा. सबसे पहले तो टोरंटो को हटाएंगे, एमपी आने के बाद सबसे पहले टोरंटो को हटाएंगे. तो वालिया मामा विधायक होगा, टाइम पास हुआ है. वो 19 से काम किए ना, वो 19 से वालिया मामा काम नहीं किए. वालिया मामा क्या बोल रहा है, 1 दिन के अंदर टोरंटो अपन सुधारेंगे. आज तक कुछ हला वाला नहीं हुआ. अरे टोबा बनाया वालिया मामा, तो विधायक से क्या कभी बॉडी रिलीज कर रहे. दूसरे टोरंटो 2 साल का प्रयास 2027 तक
अब सवाल ये उठता है कि बहुत सारे लोगों के जहन में ये है कि ये 52 आरसीसी रोड आपने बनाया कौन? इन्हें माझे से कुछ मालूमात मांगा था और मैंने मालूमात में माहिती दिया था। मैंने रजिस्ट्रेट का खास करके नाम डाला था कि रजिस्ट्रेट में कितने रोड आरसीसी रोड पास कराए गए। क्या सच्चाई ये है कि यहाँ पे जो इन्हें माझी लिख के दिए श्री कपिल पाटिल खासदार यांची तो क्या मुंबई महानगर विकास बनाना इन्हें माझे मार्फत इसमें बता रहे लगभग 250-275 लाख की 52 रोड से निधी रोड से बनेगी। नाशिककरांच्या वतीने समजा, ठाणेकरांच्या वतीने समजा, मी आपल्याला विनंती करतो हा रस्ता 6 लेन करा, कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यामध्ये डेव्हलपमेंट होत आहे। नाशिक, बोंडे आणि वडके अशी लेंथ होईल, त्याच्यामध्ये एक 99 किलोमीटरची जी लेंथ आहे 4 लेन रोड आहे। आपण म्हणतात त्याप्रमाणे आम्ही त्याला 6 लेन बदलून करू। सर, मी सेजल सतीश माने, मी कल्याणची रहिवासी आहे। आधी आपला हा रोड नव्हता, आता हा रोड बनलेला आहे रिंग रोड म्हणून, आणि कपिल पाटील आपले केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वाने हा रोड सक्सेस झाला आहे, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो। मी कल्याण रोडला 2005 पासून प्रॅक्टिस करते, पण इकडे जी रस्त्याची समस्या होती ती कपिल पाटील खासदार सरांमुळेच सॉल्व्ह झालेली आहे, आणि याच्या पुढे मला नाही वाटत की पार्किंगचा प्रॉब्लेम येईल। थँक्यू कपिल सर। राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून बाळ आणि माता संगोपन जिल्हा रुग्णालय दोन्ही शहरामध्ये देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी त्यांच्या आशीर्वादाने मंजूर झाले। माझे नाव करुणा दसरडळी, नारी कपल संघाच्या नोकऱ्यांची आम्ही वाट बघत होतो ते आज त्या महिला संघर्ष मोर्चा यांनी कपिल पाटील साहेबांची भेट घेतल्यामुळे त्यांच्यामुळे आज सुखाचे दिवस बघायला लागले। ते आज म्हणजे कपिल पाटील साहेब यांच्यामुळे लागले, यांचे असे आभार माना, खूप खूप शुभेच्छा। 2022-23 मध्ये आधीचा व्हिडिओ पोस्ट ती घोषणा आहे ना कपिल पाटलांना करायचं काय, ती घोषणा याच्यासाठी होती की मुरबाडची रेल्वे ही मंजूर नाही, मी जनतेची दिशाभूल करतो ह्या अनुषंगाने घोषणा देतो, आणि मग त्याच्यानंतर हा प्रकल्प कधी मंजूर आहे ते स्वतःच सांगतो, मागणी लाव। मी तुम्हाला शाश्वत करतो, मी काही मुरबाडची रेल्वे वाऱ्यावर सोडणार नाही। माझं पूर्ण लक्ष मुरबाडच्या रेल्वेकडे आहे। मुरबाडची रेल्वे करण्याच्यासाठी मी 100% माझं योगदान देणार। कसारा गावचा ग्रामस्थ असून कसारा पूर्व आणि पश्चिमला जोडणारा त्या नवीन पिढीसाठी कपिल पाटील साहेबांनी 55 कोटी रुपयाचा निधी कसारा स्टेशनला उपलब्ध करून दिला। 35,000 करोड़ रुपए से अधिक के प्रोजेक्ट का शिलान्यास किया गया है, उसमें 2 मेट्रो लाइन भी शामिल है। ठाणे से भिवंडी, कल्याण, दहीसर से लेकर मीरा भाईंदर तक के लोगों को तो फायदा पहुंचेगा ही। पहिला पिक्चर आला होता एक था टायगर, नंतर पिक्चर आला टायगर जिंदा है, तीसरा पिक्चर निघाला टायगर रिटर्न। मी तुम्हाला विश्वास देतो कपिल पाटील हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, देवेंद्रजींच्या आशीर्वादाने, मोदीजींच्या आशीर्वादाने
अशा उंचीपर्यंत गेलेले आहेत की आपल्याला कोणाचंही काम करायला कुठल्या पदाची आवश्यकता आहे असं मला तरी वाटत नाही. ते कुठल्याही पदावर नसतो तरी तुम्हाला कुठलंही काम कुठलीही अडचण आली ते काम सोडवण्याची ताकद निश्चितपणे या सगळ्या नेत्यांच्यामुळे आपल्याकडे आहे असा विश्वास तुम्हाला आजच्या या निमित्ताने मी देतो. हा थोडासा सारांश होता की आपल्या सगळ्यांच्या उपस्थित जसं भाष्य केलं गेलं होतं ते 10 वर्षात केलं नाही तर ते थोड्याफार प्रमाणात उत्तरे बाकी लेखी स्वरूपात आम्ही केलेली कामं आहेत ही आपल्या माहितीसाठी देतीलच. पण मी काही मुख्य कामं आहेत ती आपल्या पुन्हा एकदा रिपीट करून सांगतो. तसं ठाण्यापासून भिवंडीपर्यंतची मेट्रो याचं काम सुरू आहे. ह्या भिवंडी शहरामध्ये अनेक रस्त्यांची काँक्रिटीकरणाची कामं झाली आणि आता सुरू आहे ही कामं आपण मंजूर केलेली आणि त्यांची कामं सुरू आहे ही पूर्णत्वात झाली. ठाणे भिवंडी बायपास रोडचं काम पूर्ण आहे. जसं आता नाशिक रोडचं जे सापत्रीकरण आहे ते गडकरी साहेबांची आपण नाशिकला कार्यक्रम असताना मी तिथे मागणी केली होती आणि गडकरी साहेबांनी तात्काळ त्यावेळेस संमती दिली होती. आता एक 7-8 दिवसापूर्वी माझं बोलणं झालं होतं नाशिकचे अधिकारी त्यांच्याशी त्यांनी सांगितलं की आता कुंभमेळ्याचं औचित्य साधून ते 6 लेन रस्त्याचं काम लवकरात लवकर आपण सुरू करणार आहोत. नाशिक भागाकडे नाशिक जिल्ह्यामध्ये हे काम सुरू झालं ठाण्यामध्ये सुरू व्हायचं. जसं आपल्याला आता शहापूर मुरबाड म्हसा कर्जत पर्यंतचा रस्ता त्याचंही काम सुरू आहे. 9 वर्ष झाली एक व्यक्ती ते काम करताय. वाडावरचं आंदोलन आहे प्रश्न विचारलं उत्तर देईल मी त्याचं. सन्माननीय आता उद्या जे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष होतील ते बांधकाम मंत्री असताना त्यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर 600 कोटी रुपयाचा निधी त्यांनी मनोर पासून ते भिवंडीपर्यंतच्या रस्त्यासाठी त्यावेळेला मंजूर केला होता आणि कुडूसला आम्ही त्याचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते केलं. सन्माननीय रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यावेळेला त्याचं भूमिपूजन आम्ही केलं होतं आणि मनोर पासून काही किलोमीटर त्याचं कामही काँक्रिटीकरणाचं सुरू झालेलं आहे. काही किलोमीटर झालेलं आहे. नवीन कामांच्या बाबतीत परवाच मी जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटलो की ठाण्यापासून भिवंडीपर्यंत मेट्रो आली परंतु आता नवीन विकास डेव्हलपमेंट ही ठाणे भिवंडी बायपास रोडकडे होते आणि म्हणून मी साहेबांना विनंती केली पत्राद्वारे ठाण्यापासून पडग्यापर्यंत नवीन मेट्रोचा रूट एक मंजूर करावा. आता हे सगळं पत्र देऊन होते का? पत्र दिल्यानंतर त्याची व्हायबिलिटी चेक केली जाते. ती चेक केल्यानंतर सर्व्हे केला जातो. सर्व्हे केल्यानंतर डीपीआर बनवला जातो. डीपीआर बनवल्यानंतर पुढच्या प्रक्रिया सगळ्या सुरू होत असतात. आता हे मी सांगण्याचा हेतू काय ते तुमच्या लक्षात आला असेल तुम्ही समजून घ्या. शहापूरचा विचार केला तर कलमगावचा अंडरपास आहे. कल्याण पासूनचा मुरबाड पासून मालशेज पर्यंतचा रस्ता आहे. हे मी का सांगतो की परत कोणी याच्या बाबतीत भाष्य करायला नको की हा रस्ता आम्ही म्हणतो. जे लोक 10 वर्षात मी काय केलं विचारतात ना ते जिथे उभं राहून विचारतात ते काम पण मी केलेलं आहे. जिथे कुठे उभं राहून विचारतात ना ते काम सुद्धा मी मंजूर केलेले आहे. ते काम बऱ्याचशा प्रमाणात पूर्ण झालेले आहे. अशा पद्धतीने दिशाभूल करण्याचं जे काम आहे माझी आपल्याला सूचना आहे जे खरं आहे ते आपण लोकांसमोर नेण्याचं काम करावं. पत्रकार हा जनतेवर प्रेम करणार असतो. पत्रकाराचं कुठल्या नेत्यावर व्यक्तिगतरित्या प्रेम नसतं. पत्रकाराच्या लेखणीमध्ये 4था स्तंभ वगैरे सगळं आता हे जुनं आहे
पण पत्रकाराच्या लेखणीमध्ये तलवारीच्या धारेपेक्षा जास्त ताकद आहे आणि जास्त धार आहे. ती धार सत्य जनतेसमोर ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी वापरलं तर जनतेसमोर सगळ्यात खऱ्या गोष्टी ह्या जातील असा मला विश्वास आहे. मी पहिल्या वर्षात मी काय केलं, पहिल्या वर्षात कोणी काय केलं याची तुलना मला करायची नाही, कारण कोणाची तुलना होऊ शकत नाही. पण तो कोणी जर अभिमानाने सांगितलं असेल की मी पहिल्या वर्षात हे केलं तर मी हे पहिल्या वर्षात जे केलंय ना ते 5 वर्षात नाही 10 वर्ष राहिले तरी होऊ शकत नाही. त्याची यादी आपले लोक देतील, कारण मला कागद घेऊन काय तुम्हाला सांगायचं नाही, कारण मी 10 वर्षात काय केलंय ना मला पूर्ण पहिल्या दिवसापासून सगळं सांगते. 2014ला निवडून आल्यानंतर राज्यामध्ये बीजेपीचं सरकारही आलं नव्हतं. मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना MMRDचा सदस्य असल्यामुळे MMRDच्या अधिकाऱ्यांशी तेव्हापासूनचा परिचय होता आणि खासदार झाल्यानंतर आघाडीचं सरकार होतं. त्यावेळेला आपला कल्याणच्या दुर्गाडीचा ब्रिज, आपला मोठागाव ठाकुर्लेचा ब्रिज यांना प्रशासकीय मंजुरी मिळवून देण्याचं काम त्यावेळेला केलं होतं. त्याच्यासाठी श्रीकांत शिंदेनेही मोठागाव ठाकुर्लेसाठी प्रयत्न केला होता, आनंद परांजपेंनी केला होता. ज्याने कोणी केलं असेल त्यांचं श्रेय त्याच्या पाठीमध्ये आहे. पण आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो, मलाही माहित नव्हतं. एक दिवशी मी सहज माहिती काढली. ते भिवंडी तालुक्याचा भाग जो आहे तो कल्याणच्या पलीकडच्या खाडी किनाऱ्याच्या पाण्याचा जो पार्ट आहे ना तिथपर्यंत भिवंडी तालुक्याचा भाग आहे अशी माहिती मला मिळाली होती. तपासून बघावं लागेल, मी त्याची सत्यता कधी पडताळून बघितली नाही. त्याच्यामुळे सुरुवात तिथून झाली होती आणि मला असं वाटतं की 15-16 भाषणं केली असतील 1 वर्षामध्ये. 100च्या वर प्रश्न विचारले होते. 109 प्रश्न आहे आणि बऱ्याच चर्चांमध्ये भाग घेतला. आणि ज्याने कोणी आपल्याला माहिती दिली ना त्याने जे काही प्रश्न विचारले, खरं तर लोकसभेमध्ये राज्याशी संबंधित असलेले प्रश्न हे विचारता येत नाही. सुमित्रा महाजन लोकसभेच्या स्पीकर असताना त्यामध्ये अडवायच्या आणि ते प्रश्न विचारून द्यायचे. त्याचाही पुरावा आहे आपल्याला, तो दिला जाईल. 3 प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये काय विचारलं, टोरॅन्ट लोकसभेत प्रश्न राज्याचा काही संबंध नाही केंद्र सरकारशी टोरॅन्ट पॉवरचा. IBM ला स्टाफ कमी आहे म्हणून प्रश्न दिले. काही संबंध आहे का केंद्र सरकारशी? हे केंद्र सरकारशी काही संबंध नसलेल्या विषयांची माहिती किंवा प्रश्न हा पार्लमेंटमध्ये उपस्थित करायचा आणि स्वतःची पाठ पकडून घ्यायची. अशाने कधीच समस्या सुटणार. तुम्हाला स्टाफिंग पॅटर्न मंजूर करायचा असेल तर राज्य सरकारकडेच करावं लागेल. आता टोरॅन्टची आपल्याला क्लिप दाखवली. हे कोणाचा विश्वासघात आहे? भिवंडीची जनता ही निश्चितपणाने समजदार. आता ज्या मुस्लिम बांधवांच्या मतावर निवडून आले त्या मुस्लिम बांधवांची प्रतिक्रिया आपण पाहिली. ठीक आहे, आम्ही बनवलेली नाहीये, उत्स्फूर्त प्रतिक्रिया आम्हालाही सोशल मीडियावर मिळालेली आहे आणि ती प्रतिक्रिया त्यांनी ती दिली. त्यांनी जी काय उपाधी लावली त्याचा पुनरुच्चार मला काही करायची गरज नाही. ते ऑन रेकॉर्ड आपल्याजवळ आलं. मला असं सांगा, लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी जो माणूस गेल्या अनेक वर्षापासून एकदा लढले, दुसऱ्यांदा लढले,
आता टोरॅट कंपनी माझ्या कपड्यांवरचा गुलाल उतरायच्या आत टोरॅट कंपनी मी घालवणार, अशा वल्गना करणाऱ्या माणसाला तो लोकसभेचा उमेदवार आहे, त्याला तेव्हा माहित नव्हतं का 2027 पर्यंत यांचं अग्रीमेंट आहे? मग 2027 पर्यंत अग्रीमेंट तेव्हा माहित होतं तर मग ही वल्गना खोटी का केली, लोकांची दिशाभूल का केली? बरं, असं बोलणारा माणूस कोण पाहिजे? त्या कंपनीचा मालक पाहिजे किंवा राज्याचा मुख्यमंत्री पाहिजे, तोच सांगू शकतो की मी 2 दिवसात घालवणार. आता पण सांगितलं 2027 ला जाणार, आता कसं जाणार बघूया. आपण इथं आहोत, सगळेच इथे आहोत. आपण त्याला काहीतरी आधार लागतो. मला वाटतं तुमच्या पत्रकार बंधूंकडे मदत मागितली काहीतरी, तुम्ही मला मदत करा असं काहीतरी मी बघितलं. करा मदत. टोरॅटचा जर जनतेवर अन्याय असेल तर निश्चितपणाने त्याच्या पाठीमागे उभं राहील, अन्यायाच्या पाठीमागे. पण अशा प्रकारच्या खोट्या वर्णना करून उपयोगाचं नाही. मी माझ्याकडे अनेकदा टोरॅट कंपनीच्या विरोधात ज्या काही संघर्ष समिती झाल्या ते माझ्याकडे येत होते. मी त्याला सांगायचो की बघा, आंदोलनं बरीच झाली, मोठी मोठी आंदोलनं झाली, आपण सगळ्यांनी पाहिले. आपण नाही पाहिले असं आहे का? आपण सगळ्यांनीच आंदोलनं पाहिली. त्याच्यात काय झालं? काय झालं? बरं, मी तुम्हाला किस्सा सांगतो. मला तारीख आता आठवत नाही, 9 साल की 10 साल भिवंडी महापालिकेच्या इमारतीचं उद्घाटन शरद पवार साहेबांच्या हस्ते झालं. तारीख माहीत आहे? तारीख कोणाला? 13/5/2012. मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो. मुंबईकडून येताना पवार साहेब माझ्या घरी चहा पाण्याला थांबले. 13/5/2012. मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो. गाडी तिथून घरून बसल्यानंतर पवार साहेबांनी माहिती घ्यायला सुरुवात केली की टोरॅटच्या बाबतीत अनेक समस्या येतात, नेमक्याविषयी काय आहे. मी त्यांना त्याची सगळी माहिती दिली आणि मग मी सांगितलं की साहेब तुम्हाला तिकडं पण निवेदन मिळेलच. फक्त हा माझ्याकडे माहिती आली होती. मला साहेबांनी असं सांगितलं तुम्ही 2 दिवसात यांना सगळ्यांना घेऊन माझ्याकडे या घरी गेलो. 2 दिवसात आम्ही सगळे शरद पवार साहेबांच्या घरी गेलो. पवार साहेबांनी सगळं ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर काही भाष्य केलं नाही. त्यांनी एवढंच सांगितलं की असं काही टोरॅटला घालवता येणार नाही. सरकार म्हणत होतं, पवार साहेब मुख्यमंत्री कोणालाही बनवू शकत होते आणि कोणालाही काढू शकत होते. इतके ताकदीचे नेते त्यांच्यासोबत बैठक आणि त्यांनी सांगितलं टोरॅट आपण घालवू शकत नाही. हे कोणी सांगितलं? शरद पवार साहेब. आता दुसरं लॉजिक तुम्हाला सांग. भिवंडीतून टोरॅट हटाव याच्यासाठी हे काही जे राजकारण करतात, राष्ट्रवादीचे लोक असतील, अजून कुठल्या पक्षाचे असतील, मला तुम्ही सांगावं मुंबईला टोरॅट कधी आपण? उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना, शिंदे साहेब पालकमंत्री असताना, जितेंद्र आव्हाड साहेब मंत्री असताना उमऱ्याला टोरॅट आलं. आता हे लॉजिक कुठे कसं वापरायचं सांगा मला तुम्ही. भिवंडीचं टोरॅट घालवा आणि मुंबऱ्याला आणा. कोणी आणलं? आम्ही आणलं. इथे पण तुम्हीच आणलंय, तिकडे पण तुम्हीच आणलं. माझे मित्र सन्माननीय सुरेश टोरे साहेब एकदा भाषणात बोलले होते की आमच्याच लोकांनी काही गडबड करून हे टोरॅट आणलं. अतिशय चांगला माणूस आहे, भोळा माणूस आहे सुरेश टोरे, माझा मित्र. आम्ही दोघे कॉलेजचे मित्र आहोत. जनतेच्या भावना त्यांना समजत होत्या आणि म्हणून ते वस्तुस्थितीवर बोलत होते. त्या अशा वल्गना करून
जनता किती दिवस आपल्या भूलथापांना बळी पडेल, त्याचाही आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये माझी बाजू घेऊन तुम्ही जनतेला काही सांगावं असं मला अपेक्षित नाहीये. माझी बाजू खरीच आहे. मला हे अपेक्षित आहे की भिवंडी लोकसभेच्या जनतेची दिशाभूल होणार नाही, याच्यासाठी पत्रकार बंधूंनी सत्य माहिती जनतेपर्यंत देण्याचं काम केलं पाहिजे. मध्ये असंही कुठेतरी एकदा पत्रकारांसोबत की भाषणात सांगितले, कपिल पाटलांना 10 वर्ष झाली खासदारकी समजली. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये पण होत आहे. बोलतात माहित आहे ना, ऐकलंही नाही. काही अंशी आपण मान्य करतो, बरोबर आहे. 10 वर्ष मला नाही समजली, कारण मी कधी कोणाचा माहितीच्या अधिकारात माहिती मागितली नाही. मी कधी कोणाच्या प्रोजेक्टवर अर्ज केले नाही. मला हे माहितच नाही. निवडून आल्याबरोबर लगेच काढलेलं जायचं आणि शेतकरी बांधवांनी काम अनधिकृत केलेले पाडून टाका असं सांगायचं, हे मला माहितच नाही. नाण्याचं पाणी आणले, काढलेला जाऊन गटात बांधकाम करा, हे काम खासदाराचं आहे, हे कुठे मला माहित होतं. अधिकाऱ्यांना पत्र द्यायचे, त्यांना सांगायचं ड्रॉवर मध्ये ठेवा, नंतर बघू काय करायचं. ही 10 वर्षात मला खासदारकी समजली नाही, हे बरोबर आहे. मला जी खासदारकी समजली ती जनताभिमुख विकास कसा करायचा ही मला खासदारकी समजली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी, मी मंत्री झालो तेव्हा मोदीजीने सांगितलं, मंत्री बन गए हो, सत्ता बचाने के लिए काम नहीं करना है. भले सत्ता चली जाए लेकिन देश के हित में काम, जनता के हित में काम करना. ही शिकवण ज्या नेत्याची असेल, त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली जेव्हा आपण काम करतो तेव्हा असले घाणेरडे प्रकार आमच्या डोक्यात कधी येऊ शकत नाही. मग तशी खासदारकी ही माझ्या अज्ञानातच राहिली, अज्ञानातच. तर त्या गोष्टीचा मला आनंद आहे. मला असं समजून घ्यायची नाही. आणि खरंच जर शिकवायचं असेल तर माझा क्लास घेतला तर मी लावेन ट्युशन, किंवा जास्तच फार नॉलेज असेल तर पत्रकार बंधूंनी एकत्र बोलवलं सगळ्यांना, जास्त चांगलं, अजून माहिती पडेल काय खासदारकी नाही. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.